काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे, युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अघवा तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते, नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा, तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निजधामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण, विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, बोला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, बोला पुंडलिक वरदार श्री ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. महाराष्ट्राचा राज्यदैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, विश्वगुरु सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज, महाकैवल्य तेजोनिधी सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत, आपल्या ह्या देवरगावचं अत्यंत प्रतिष्ठित असलेलं एक कुटुंब आणि कुटुंबातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कैलासवासी प्रकाश बाळासाहेब कुरणे, अर्थात आपल्या सगळ्यांचे अण्णांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. एक अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा होऊन गेले. सगळ्याच क्षेत्रामध्ये ज्यांचा स्वतंत्र ठसा होता अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. आपलं संपूर्ण जीवन हे सदाचारानं संपन्न करून समाजाला आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणून कळावं अशा पद्धतीचं जीवन ज्यांनी जगलं, अशा पद्धतीचं जीवन ज्यांनी आपल्याला आत्मसात करून दिलं, अशा अण्णांचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे.
सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचा स्वतंत्र वावर होता. मग ते क्षेत्र पारमार्थिक असो, ते सामाजिक असो, ते शैक्षणिक असो, किंवा मग ते आपल्या गाव पातळीवर असो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तेवढ्याच पद्धतीनं हजर राहणं आणि तेवढ्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सम्मिलित होणं, असा त्यांचा एक मोकळा आणि व्यापक स्वभाव होता. आपली जी प्रेमाची माणसं आहेत की नाही, आपली जी प्रेमाची माणसं आहेत, त्या प्रेमाच्या माणसांच्या घरी कुणीही सुखदुःखाला जातं, त्यात काही नवल नाही. माझा प्रेमाचा माणूस आहे म्हणून मी त्याच्या घरी सुखाला जाईन, किंवा माझा प्रेमाचा माणूस आहे म्हणून मी त्याच्या एखाद्या दुःख कार्यात सहभागी होईन, हा तर सर्वसामान्याचा पण स्वभाव असतो. पण एखादा असा मनुष्य आहे की आयुष्यभर ज्याचं माझं शत्रुत्वच होतं, पण शत्रुत्व जरी असलं तरी त्याच्या घरचं काहीतरी दुःखद कार्य घडलं आहे असं जेव्हा कळून यायचं, तेव्हा अण्णा मात्र त्याच्या घरी जायचे. सगळं शत्रुत्व विसरून त्याचं माझं ऐक्य आहे अशा पद्धतीनं ते तिथला व्यवहार करायचे. आणि सगळ्या लोकांमध्ये एक मैत्रभाव निर्माण व्हावा असा ज्यांच्या अंतःकरणीचा भाव, असं हे एक सदाचार संपन्न व्यक्तिमत्व होऊन गेलं. आणि या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाची आज पहिली पुण्यतिथी आहे, पहिलं पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अण्णांच्या काही आठवणी जागृत व्हाव्यात, त्यांच्या कार्याचा काहीतरी उजाळा व्हावा. त्यांनी जशा पद्धतीनं सदाचार संपन्न जीवन जगलेलं आहे तशा पद्धतीच्या जीवनाचं काही चिंतन घडावं, अन्नदान ज्ञानदान घडावं, या पवित्र उद्देशानं त्यांच्या समस्त ह्या कुरणे कुटुंबानं एकत्र येऊन आपल्या वडिलांचा, आपल्या काकांचा, आपल्या आजोबांचा, या सगळ्याचा ज्याचं जे काही नातं असेल त्या पद्धतीनं या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी उत्तम अशी श्रद्धांजली व्यक्त व्हावी, या पवित्र उद्देशानं संपन्न होत असलेला एक दिवशीचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. आणि तदनिमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठल 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा, बोला विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे, सगळ्यांच्या ओळखीचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मनुष्य जीवनाची एक आचारसंहिता व्यक्त केलेली आहे. बरं का, माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे, मनुष्याच्या जीवनामध्ये नेमका काय काय असलं पाहिजे. तुम्ही आम्ही सगळीच मंडळी ज्या आनंदाकरता धावपळ करत आहोत, ते आनंद आपल्याला कसं मिळणार आहे, त्या आनंदाकरता आपल्याला काय काय करावं लागणार आहे, त्याची एक व्यवस्थित साखळी तुकाराम महाराजांनी या अभंगातून मांडलेली आहे. आपल्याला ज्या ज्या आचरणाच्या माध्यमातून आनंद मिळण्याची शक्यता आहे त्या सगळ्याच आचरणांची एक व्यवस्थित नियमावली तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केली आहे. आणि ह्या गोष्टी ज्या तुकाराम महाराजांनी सांगितल्यात त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या तर आपल्याला आनंद होण्याची शक्यता आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. होईल आघवा तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आघवा आनंद होईल, सगळा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. पण तो सगळा आनंद मिळावा याकरता काय करावं लागेल, तर तुकाराम महाराजांनी वरच्या ह्या 3-3.5 चरणामध्ये आपल्याला जे जे सांगितलेलं आहे ते सगळं करावं लागेल. आणि त्या सगळ्या घटकांचा जर आपण विचार केला तर सुमारे या अभंगातून तुकाराम महाराजांनी 13 घटकांचा विचार सांगितला आहे. एकूण 13 गोष्टी तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. या 13 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला जीवनामध्ये सदाचार संपन्न आपण जीवन जगलो असं म्हणता येईल. आणि त्या जीवनाच्या माध्यमातून आपल्याला आनंद मिळवता येईल. म्हणजे जीवनाचा आनंद घेण्याकरता काय केलं पाहिजे, आचार संपन्न जीवन जगलं पाहिजे. आणि आचार संपन्न जीवन जगण्याकरता काय केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन या अभंगातून तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल स्पष्ट आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांचा एकच भाव आहे. काय सांगायचे तुकाराम महाराजांना, या अभंगातून तुकाराम महाराजांनी मनुष्य जीवनाची आचारसंहिता सांगितली आहे. काय सांगितलं या अभंगातून तुकाराम महाराजांनी, मनुष्य जीवनाची आचारसंहिता सांगितली आहे. काय सांगितलंय, 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 तुम्ही सगळे बोलत नाही तर मी पुढंच जात नाही. तुम्ही एकामेकाशी बोलण्याच्या ऐवजी माझ्याशी बोला. ते एकमेकाशी बोलू नका. काय सांगितलंय तुकाराम महाराजांनी, मनुष्य जीवनाची आचारसंहिता सांगितली आहे. काय सांगितलंय, नाही फक्त आचारसंहिता नका बोलू, ते मनुष्य जीवनाची मी बोलायचं का मग, नाही पूर्ण बोलायचं. तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात,
बस संपलं एवढंच. इथून पुढं कधीही जर आपण काळ सारावा चिंतने ह्या अभंग ऐकला आणि कुणी जर आपल्याला विचारलं या अभंगात तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, तर तुम्ही फक्त इतकंच सांगायचं की काळ सारावा चिंतने या अभंगातून तुकाराम महाराजांनी मनुष्य जीवनाची आचारसंहिता सांगितली आहे. असं समजा संध्याकाळी तुम्हाला कुणीतरी भेटलं आणि तुम्हाला जर विचारलं की बाबा सकाळी अण्णांच्या पुण्यतिथीचं कीर्तन झालं तर महाराजांनी काय सांगितलं, मग काय सांगितलं असं जेव्हा विचाराल तेव्हा तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल, काय सांगितलं? बस आता पाठच झाले दादा, काही नाही आता याच्या पुढेकडे काहीच नाही. अभंगाचा भाव स्पष्ट आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगातून मनुष्य जीवनाची आचारसंहिता सांगितली आहे. म्हणजे काय सांगितलं आहे? आचारसंहिता म्हणजे आपल्या आचरणाची एक शिस्तबद्ध नियमावली तुकाराम महाराजांनी सांगितली आहे. तुम्हाला सांगतो, आचारसंहिता हा शब्द फार चांगला शब्द आहे. आचारसंहिता हा फार चांगला शब्द आहे. दुर्दैवानं अलीकडची लोक तो फक्त निवडणुकीतच ऐकतात. आहे ना, निवडणूक म्हटली की आचारसंहिता. अरे तसं नाही आहे. आचारसंहिता हा प्रत्येकाच्या जीवनाला लागू पडणारा शब्द आहे. संहिता या शब्दाचा अर्थ काय होतो? संहिता म्हणजे शिस्तबद्ध मांडणी. संहिता म्हणजे काय? शिस्तबद्ध मांडणी. आणि आचारसंहिता म्हणजे काय? मनुष्य जन्माच्या आचरणाची शिस्तबद्ध मांडणी, याला म्हणतात आचारसंहिता. आपलं जीवन कसं असलं पाहिजे याची एक व्यवस्थित शिस्तीत जी मांडणी असते की नाही, त्याला आपल्याला आचारसंहिता असं म्हणता येतं. आणि तुकाराम महाराज या अभंगातून तीच आचारसंहिता आपल्याला सांगतात. माणसानं काय केलं पाहिजे? माणसानं चांगलं वागलं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये त्यानं चांगलं वागावं, उत्तम आचरण करावं, सदाचरण करावं, दुराचरण करू नये, दुष्टकर्म करू नये. या सगळ्या गोष्टींना तुकाराम महाराज डोळ्यासमोर धरतात. आणि तुकाराम महाराजांचा आपल्या सगळ्यांकडून असा आग्रह आहे की माणसाला जर माणूसपण प्राप्त झाला असेल तर या मनुष्याच्या देहाला आल्यानंतर कमीत कमी माणसानं माणसासारखं तरी जगलं पाहिजे. ध्यानात येतं आहे का? माणसानं कमीत कमी माणसासारखं तरी जगलं पाहिजे. कारण बरीच माणसं माणूस म्हणून जन्माला येतात पण सगळी माणसासारखीच वागतील असं कुठं आहे? सगळीच माणसं काय माणसासारखी वागतात का? सगळीच माणसं माणसासारखी वागत नाहीत. माणसांच्या जीवनाचे पण काही स्तर आपल्याला करता येतात. मला सांगा ना, तुम्ही कोणत्या जीवनाला काय म्हणाल? मला सांगावं, कोणत्या जीवनाला काय म्हणाल? मी तुम्हाला 3 प्रकारचे जीवन तुमच्यासमोर मांडतो. 3 प्रकारचे जीवन तुमच्यासमोर मांडतो बरं का. एकाला तुम्ही वाईट म्हणायचं, एकाला बरं म्हणायचं आणि एकाला उत्तम म्हणायचं. हे 3 गोष्टी मी तुमच्या पुढ्यात मांडतो. माणूस म्हणून जन्माला आला, ऐका, माणूस म्हणून जन्माला आला, नको तसा वागला, सगळी व्यसनं आणि सगळे दुष्टकर्म केले आणि राक्षसासारखा मेला. हे जीवन कसं आहे? कसं आहे? मोठ्यानं बोलत चला सगळ्यांनी. वाईट आहे, अत्यंत वाईट. माणूस म्हणून जन्माला आला, नको तसा वागला, राक्षसासारखा मेला. हे जीवन म्हणजे अत्यंत वाईट आहे. बरं, माणूस म्हणून जन्माला आला, माणसासारखा वागला आणि माणूस म्हणून मेला. हे कसं आहे? हे कसं आहे? हे बरं आहे. हे कसं आहे? बरं आहे. पण माणूस म्हणून जन्माला आला, साधू महात्म्यासारखा वागला आणि देव माणूस बनून मेला. हे कसं आहे मला सांगा? उत्तम. हे उत्तम जीवन आहे. या तिघांपैकी तुम्हाला कुठलं जगायला आवडेल? उत्तम जगायला आवडेल. उत्तम जरी नाही जगता आलं तर कमीत कमी बरं तरी जगता यावं की नाही. याचा अर्थ काय? माणसाला नाही देव माणूस बनता आलं, कमीत कमी माणसानं माणसासारखं तरी वागलं पाहिजे. ही संतांची आपल्याकडून अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठला. माणसानं माणसासारखं तरी वागावं ही संतांची आपल्याकडून अपेक्षा आहे. म्हणजे काय केलं पाहिजे? तर त्यानं चांगलं आचरण केलं पाहिजे. आचार संपन्न मनुष्याचं जीवन असलं पाहिजे. शास्त्रकार म्हणतात, आचारो परम धर्म हा आचारेत लभते प्रतिष्ठा. हा आचारच परम धर्म आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. मनुष्य जीवनाला इतर पशु पक्ष्यांपेक्षा जर वेगळं काढायचं असेल तर कशाच्या आधारावर वेगळं काढणार आपण? फक्त त्याच्या आचरणाच्या आधारावर. माणसाचं आचरण ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी माणसाला इतर प्राण्यांपेक्षा, पशूंपेक्षा, पक्ष्यांपेक्षा वेगळी करते. नाहीतर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? आपलं आचरण चांगलं आहे, त्यांचं आचरण चांगलं नाही, इतकंच काय की नाही काय. आपण विचार करून आचरण केलं पाहिजे. ही तुकाराम महाराजांची, संतांची आपल्याकडून अपेक्षा आहे. कारण चांगल्या आचरणाच्या माध्यमातून फळ काय मिळत असतं? आचारेत लभते प्रतिष्ठा. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला समाजात प्रतिष्ठा आहे. मला खरं आहे की नाही मला सांगावं? ज्याचं आचरण चांगलं आहे त्यालाच प्रतिष्ठा आहे. जो दुराचरण करणारा आहे, दुष्टकर्म करणारा आहे, त्याला प्रतिष्ठा मिळालेली बघायला मिळते का? वाईट वागणाऱ्याला प्रतिष्ठा असते काय?
हो नाही बोला जरा, अशा माना बिना हलवा जरा, मला कळू द्या जरा तुम्हाला कळतंय की नाही. प्रतिष्ठा कोणाला आहे? जो सन्मानानं वागतो, सदाचारानं वागतो. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला प्रतिष्ठा आहे, ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला सन्मान आहे, ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचा गौरव आहे, ज्याचं आचरण चांगलं आहे त्यालाच समाज पुरस्कृत करत असतं. सगळ्यांच्या वाट्याला पुरस्कार येत नाही, गौरव येत नाही, कारण चांगल्या आचरणाच्या पाठीच प्रतिष्ठा येत असते. शास्त्रकार म्हटले आचारेत लभते प्रतिष्ठा. ज्याचं आचरण चांगलं त्याला चांगली प्रतिष्ठा मिळते. म्हणून तुकाराम महाराजांनी आग्रह केला की तुम्ही सगळं काही करा, फक्त चांगलं आचरण मात्र सोडता कामा नये. विठ्ठला 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 महाराजांनी स्पष्ट केलं, तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करून तुम्ही ज्ञानवान व्हा. ज्ञानवान होऊन तुम्ही हुशार झाले, विचारवंत झाले, कितीही ज्ञानवंत जरी झाले तरी काय करायचं? आचरण मात्र चांगलं ठेवायचं, ते सोडता कामा नये. बहु तू झालासी चतुर शहाणा, बहु तू
झालासी चतुर शहाणा, तुकाराम महाराज म्हटले. बहु तू झालासी चतुर, झालासी शहाणा. तू किती पण चतुर हो आणि तू कितीही शहाणा हो, तुम्ही शहाणे झालात, तुम्ही चतुर झालात, तुम्ही ज्ञानवान झालात, ज्ञानवंत झालात, विद्यावान झालात, काही का होईनात. फक्त काय आहे, तुकाराम महाराजांनी अट्टहासानं इतकंच सांगितलंय की शुद्ध आचरणात चुको नको. चांगलं आचरण करायला मात्र चुकायचं नाही. चांगलं आचरण कायम केलं पाहिजे. तुम्ही शहाणे झालात तरी चालेल. म्हणजे कदाचित त्यातला गुपित अर्थ असा आहे की तुम्ही शहाणे व्हा, पण पुढची शब्द लावून घेत चाला ना थोडे थोडे तुम्ही माझ्यासोबत. तुम्ही शहाणे व्हा, फक्त अति शहाणे नको. शहाणे परवडले, अति शहाणे परवडत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात शहाणे व्हा म्हणजे अभ्यासू व्हाल, ज्ञानवान व्हाल, विचारवान व्हाल, परंतु चांगलं आचरण मात्र सोडायचं नाही. चांगल्या आचरणानंच आपलं जीवन जगलं पाहिजे. ही तुकाराम महाराजांची आपल्याकडून हट्ट आहे, आग्रह आहे, अपेक्षा आहे की तुम्ही चांगलं आचरण करा. त्याच्यानं काय होईल, चांगली प्रतिष्ठा मिळेल आणि त्या आचरणानं आपलं जीवन संपन्न व्हावं. याच्याकरता तुकाराम महाराजांनी मनुष्य जीवनाची आचारसंहिता आपल्याला सांगितली आहे. आचारसंहिता ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाच्या जीवनाला लागू पडते. प्रत्येकाच्या जीवनाची वेगळी वेगळी असू शकते. जो प्रापंचिक मनुष्य आहे त्या प्रापंचिकाची आचारसंहिता वेगळी आहे. एखादा विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याची आचारसंहिता वेगळी आहे. खेळाडूची आचारसंहिता वेगळी आहे. पत्रकाराची आचारसंहिता वेगळी आहे. राजकीय माणसाची आचारसंहिता वेगळी आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाची आचारसंहिता वेगळी आहे. गावकऱ्याची आचारसंहिता वेगळी आहे. कीर्तनकाराची वेगळी आहे. कलाकाराची वेगळी आहे. प्रत्येकाची एक स्वतंत्र आचारसंहिता आहे आणि त्या पद्धतीनं माणसानं आपला आचार सांभाळला पाहिजे की नाही. जो गृहस्थ आश्रमी माणूस आहे त्यानं आपला प्रपंचाची आचारसंहिता पाळली पाहिजे. जो पारमार्थिक आहे त्यानं परमार्थाची आचारसंहिता पाळली पाहिजे. जो ब्रह्मचारी आहे त्यांनी ब्रह्मचार्याची आचारसंहिता पाळली पाहिजे. जो ज्या क्षेत्रात आहे त्यानं त्या क्षेत्राची आचारसंहिता पाळली पाहिजे आणि हे अट्टासानं केलं पाहिजे माणसानं. स्वतंत्र कीर्तनाची स्वतंत्र आचारसंहिता आहे, कीर्तनकाराची स्वतंत्र आचारसंहिता आहे आणि कीर्तनाची स्वतंत्र आचारसंहिता आहे. मी दोन गोष्टी वेगळ्या सांगतोय. कीर्तनाची वेगळी आहे आणि कीर्तनकाराची वेगळी आहे. आणि कीर्तनकारानं काय केलं पाहिजे, दोन्ही सांभाळल्या पाहिजेत. त्याला कीर्तनाची पण आचारसंहिता सांभाळायची आहे आणि कीर्तनकाराची पण आचारसंहिता सांभाळायची आहे. दोन्ही आचार सांभाळणं त्याचं कर्तव्य आहे. अलीकडचा काळ फार अवघड आहे म्हणण्यापेक्षा कठीण आहे आणि वाईट आहे. कधीकधी वारकरी संप्रदायाची वाटचाल करत असताना 40-50 वर्षापर्यंत ज्यांनी हा वारकरी संप्रदाय सांभाळत इथपर्यंत आणलाय की नाही, त्यांनी जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर कदाचित अनेक लोकांच्या अंतःकरणानं दुःख होत आहे. याचं कारण असं आहे की कीर्तनाच्या परंपरा छेदून बाहेर जाऊन नको ते विपरीत प्रकार कीर्तनामध्ये आणण्याचा अलीकडे एक मोठा फॅड निघाला आहे. आपल्या मनाप्रमाणे असं चालत नाही ना. कीर्तन म्हणजे काय, आपापल्या घरची जहागीरदारी नाही आहे. ती जहागीरदारी नामदेवांच्या घरची आणि एकनाथांच्या घरची आहे, ज्ञानेश्वर महाराजांची आहे, तुकोबारायांची आहे आणि महर्षी नारदांची आहे आणि ती आपण सांभाळली पाहिजे. हे आपलं कुठून, म्हणजे मी त्या दिवशी म्हणून आलो, हे प्रत्येकाला अलीकडं आपलं स्वतःचं काहीतरी नवीन करण्याची एक जी हौस आली आहे ना, माझं काहीतरी नवीन असलं पाहिजे, त्या माझं नवीन करण्याच्या नादात कीर्तनाच्या बाजूलाच राहायला लागलं आहे. किती अवघड आहे हे, किती अवघड आहे. कीर्तन करण्याची हौस असते पण नमन पाठ होत नाहीत लोकांची. नमन महायोगपीठे तटे भीमरथ्या पाठ होत नाही. आम्ही बडबड करून जातो काहीतरीच वेगळंच. असं चालत नाही, ध्यानात घ्या. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदी कामोदी वक्रम, हे श्लोक इतके स्पष्ट म्हटले पाहिजेत की त्याच्यामध्ये काही चूक होता कामा नये. इथं अलीकडं आखेच्या आखे श्लोक चुकीचे, आखेच्या आखे श्लोक चुकीचे. आणि जरी श्लोक चुकीचे असले ना तरी ज्यांचे श्लोक चुकीचे आहेत की नाही त्यांची पाकिटं लई मोठी आहेत. मी त्याच्यावर भाष्य करू नये परंतु केल्याशिवाय राहू पण नये. अलीकडचा काळ फार अवघड आहे. आपल्याच जिल्ह्याचं, नाशिक जिल्ह्याचंच असलेलं वैभव आणि एक उत्तम कीर्तनकार हरिभक्तीपरायण आदरणीय नरेंद्र महाराज गुरवांची एक मी छोटी क्लिप ऐकली त्या दिवशी आणि फार चांगली होती आणि त्यांच्याच नावानं मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. ते खूप सुंदर बोलले. काय बोलले माहिती आहे काय, नरेंद्र महाराज असं म्हटले त्या क्लिपमध्ये, ते म्हटले की ज्याचा वेदांत पाठ आहे त्याचं धोतर फाटलेलं आहे. तुम्ही ऐकताय ना, ज्याचा वेदांत पाठ आहे त्याचं धोतर फाटलेलं आहे आणि ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याचं जॅकेट 5,000चं आहे. काय परिस्थिती आहे ही, अत्यंत अवघड आहे हे. स्वतंत्र स्वतःच्या मनाप्रमाणे काही चाललंय. तसलं नसलं पाहिजे. मी आज विकासदादा पखवाज आला आहेत,
मला फार आनंद होतो की जेव्हा ही सगळी मंडळी की ज्यांनी संप्रदायाच्या अनुषंगानं सगळं शिक्षण घेऊन संप्रदायाला पूरक असं वाजवणं कीर्तनामध्ये मान्य केलेलं आहे. एखादा कार्यक्रम कमी मिळाला तरी चालेल, पण संप्रदायाची चाकोरी सोडून आम्ही जात नाही, अशा पद्धतीची ही व्यक्तिमत्व आहेत. मी अनेक कीर्तनं अशी बघतोय अलीकडं, ती फक्त दातिना तात्तीनावर अख्खं कीर्तन घेऊन जातात. काय करायचं आहे मला कळत नाही. म्हणजे कीर्तनाचा बास राहिला कुठं? बरं, बऱ्याचशा चाली, कुंदन महाराज, बऱ्याचशा चाली अशा असतात की लोकांना त्या चाली लक्षात येत नाही, पण ती ज्या गाण्याची आहे ती गाणं मात्र कायम लक्षात ठेवतात. अरे मग तुम्हाला लोकांना लक्षात काय आणून द्यायचं आहे? कीर्तन लक्षात आणून द्यायचं आहे की गाण्याची चाल? हे फार अवघड आहे, हे फार अवघड आहे. ही सगळीच मंडळी, मी या कुरणे परिवाराचे आभार व्यक्त करीन की त्यांनी सगळीच गायक वादक अशी मंडळी इथं आमंत्रित केली आहे की जी संप्रदायाच्या चाकोरीत राहणारी आहेत. तुम्ही या सगळ्यांचा टाळी वाजून गौरव केला पाहिजे. हे कधीच नाही. तुम्ही ह्या सगळ्या मंडळींचे यूट्यूब तपासा. हे माझ्या डाव्या बाजूला असलेले विकासदादा आहेत, उजव्या बाजूला कुंदन महाराज आहेत, आदरणीय संतोष महाराज आहेत. या सगळ्यांचे यूट्यूब तुम्ही तपासा. कधीच संप्रदायाच्या बाहेरचं तुम्हाला काहीच दिसणार नाही. ना इकडचं वाजवणं तुम्हाला दिसणार, ना इकडचं गाणं तुम्हाला दिसणार. ते फक्त संप्रदायाला अनुसरून असेल ना, तितकंच केलं पाहिजे, तितकंच केलं पाहिजे. ते फार पलीकडं नाही गेलं पाहिजे. ज्याला जसं वाटतंय तो तसा नाचतोय. नाचणं कीर्तनाला मान्यच आहे. नृत्य हा कीर्तनातला एक अंग आहे. अष्टांगापैकी एक अंग नृत्यसुद्धा आहे. काही कला असाव्या लागतात कीर्तनकाराच्या अंगी, त्यातलं एक नृत्य आहे. पण तो नृत्य कीर्तनाला पाहिजे तो असला पाहिजे. म्हणजे ते आता मला करून नाही दाखवायचं, कारण आमच्या कृष्णादादांनी समोर कॅमेरा चालू ठेवला आहे, नाही तर मी तुम्हाला करून दाखवलं असतं. आता ते हे काय म्हणजे उगाच असं असतं, ते कुठून आणलंय? काय उगाच म्हणजे ते नाचायचं? नाही नाही नाही, ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाहीत. कुणीतरी येतं ते असंच हात करते, काय करायचं आहे? कोणीतरी रुमालच फिरवतंय, ह्या सगळ्या गोष्टी कीर्तनात आहेत काय? अत्यंत मूर्खपणा चालू आहे हा. असलं नाही केलं पाहिजे अजिबात. आणि तसले प्रकार जर आपल्याकडे होत असतील तर ते सगळे थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची, हे तुम्ही ध्यानात घ्या. कीर्तनाची आचारसंहिता पाळलं पाहिजे आपण, हे पाळलं पाहिजे. मला आता सावरगावकरांनी पत्रिका दिली हातात. माझं कीर्तन आहे सावरगावला 23 तारखेला. त्या सप्ताहाची मी कीर्तनाची जी मालिका बघितली, 8 दिवसाची कीर्तनं पाहिली. मी तुमचे अभिनंदन करीन की तुम्ही सगळीच संप्रदायातली मंडळी सप्ताहामध्ये बोलवलेली आहेत. अशीच मंडळी बोलवली पाहिजेत की जेणेकरून योग्य कीर्तन काय असतं ते समाजाला कळलं पाहिजे. योग्य कीर्तन म्हटलं की ते ज्ञानोबा तुकोबांच्या वचनानेच बंदिस्त असलं पाहिजे. त्याच्या पलीकडं ते जाता कामा नाही आहे. अलीकडं लोकांच्या फरमाईशी व्हायला लागल्यात. खालून फरमाईशी होतात. फरमाईशी, तुम्हाला माहिती आहे फरमाईशी कुठं व्हायच्या? मी फार नाही भाष्य करत त्याच्यावर, पण फरमाईश करावी हे व्यासपीठ नाही आहे. या व्यासपीठावर फरमाईश होत नाही. तुकाराम महाराज, तुम्ही पहा, अनेक पंढरपुरातली फडकरी मंडळी अशी आहेत की ती कीर्तनाला उभी राहिली की फक्त ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत जे संत आहेत तेवढ्या संतांच्याच नावाचा उल्लेख करतात, तिसऱ्या माणसाचा उल्लेख करत नाहीत. मग ते कीर्तन कुणाच्या का घरचं असे ना. पण अलीकडं आणखी एक गोष्ट निघाली आहे की प्रत्येकाची स्तुती करणं. आणि हे स्तुती पण काय वास्तव स्तुती असते ना, अशा आवाजवी स्तुती असते. म्हणजे तो तसा नसला तरी पण ते तसं बोलून दाखवायचं. बस प्रत्येकाची स्तुती करत जायचं. ते आम्ही जे ऑनलाईन कीर्तन गुरुकुल सध्या सुरू केलेलं आहे ना, त्या कीर्तन गुरुकुलामध्ये आम्हाला ज्यांचं चांगलं मार्गदर्शन आहे, हरिभक्तीपरायण आदरणीय सचिन दादा महाराज पवार पुण्याचे. सचिन दादांनी त्या दिवशी एका कीर्तनामध्ये सांगितलं, आमच्या कृष्णादादा होते तिथं, आमचं सगळं शिबिर त्यांनी रेकॉर्ड केलं आहे. त्या शिबिरातल्या कीर्तनामध्ये सचिन दादा काय म्हटले माहिती आहे का? हे जे नकोश अशी स्तुती करणारी लोक आहेत ना, ही काही मनापासून स्तुती नसते. ही स्तुती म्हणजे कशी असते माहिती आहे का? ही स्तुती कशी असते? हे IPLच्या टुर्नामेंट्स आपण बघतो की नाही, IPLच्या टुर्नामेंट्स, त्या टुर्नामेंट्स टी व्हीवर पाहत असताना त्या बॅट्समनने जर 6 मारला की नाही किंवा बाउंड्री मारली तर त्याच्यानंतर काही नाचायला, माहिती आहे ना तुम्हाला? हा माहिती आहे. आता त्या काय मनापासून नसतात काय? काही नाही, त्यांना काहीतरी पेमेंट दिलेलं असतं आणि ते मिळावं याच्याकरता फक्त तेवढ्यापुरतं यायचं, असं करायचं, निघून जायचं. हा सगळा स्तुतीचा प्रकार तसाच व्हायला लागला आहे. फक्त चीअर लीडर्ससारखा काही नाही, तेवढ्यापुरती फक्त स्तुती करायची, नंतर निघून जायचं. असले प्रकार नाही केले पाहिजेत. कीर्तनाची एक स्वतंत्र आचारसंहिता आहे, ती कीर्तनकारानं पण पाळली पाहिजे. आणि इथले जे काही व्यवस्थापक आहेत, गायक, कलाकार, वादक कलाकार, काय ते श्रोते, व्यवस्थापक, संयोजक, आयोजक, या सगळ्यांनी ते पाळलं पाहिजे. कारण कीर्तन म्हणजे नामदेवांच्या गादीचं आहे आणि नारदांच्या गादीचं आहे, याचं थोडं भान असलं पाहिजे. ध्यानात घ्या. असो,
मी मुद्दामून बोलतो, म्हणजे मी असं नाही बोलत आलं म्हणून बोललो, नाही नाही, मी मुद्दामून बोलतो. मी अलीकडे ह्या गोष्टी मुद्दामून कीर्तनामध्ये बोलतो, कारण न बोलल्याचे परिणाम फार वाईट झालेत अलीकडे, आणि ते वारकरी संप्रदायाला भूषण असे नाही आहेत, ध्यानात घ्या. त्याचे कधी कधी खंत होते अनेक लोकांना. जाऊ द्या, काय मी काय सांगत होतो, मी कसली आचारसंहिता सांगत होतो तुम्हाला? कसली आचारसंहिता? हां, मनुष्य जीवनाची. बस बस, मला वाटलं लगेच विसरले काय तुम्ही. मनुष्य जीवनाची आपल्याला आचारसंहिता पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनाची असते तशी मनुष्य जीवनाची आचारसंहिता आहे, आणि त्यांना चांगलंच वागलं पाहिजे, कारण केलेलं चांगलं आचरण हे कधीच वाया जात नाही असं तुकाराम महाराजांनी सांगितले बरं का. कधीच नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या कधीच वाया जात नाही, त्यामध्ये चांगलं आचरण असं आहे की ते आपल्याकडून कधीच वाया जात नाही, फक्त ते आपण केलं पाहिजे की आपल्याला काही ना काहीतरी फळ मिळत असतं. चांगलं आचरण वाया जात नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. नवजेवाया झाले संतांचे दर्शन, 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 नवजेवाया संतांचे दर्शन. शुद्ध आचरण नवजेवाया, शुद्ध आचरण नवजेवाया, 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 नवजेवाया काही देऊळासी जातात, नवजेवाया काही देऊळासी नवजे वाया झाले संतांचे दर्शन, संतांचं झालेलं दर्शन वाया जात नाही. त्याप्रमाणे शुद्ध आचरण नवजे वाया, ते कधीच वाया जात नाही. चांगलं आचरण तुम्हाला नक्की फळ देत असतं, फक्त आपण चांगलं वागलो पाहिजे, चांगलं आचरण केलं पाहिजे. म्हणजे माणसानं चांगलं आचरण केलं पाहिजे. त्यात काय केलं पाहिजे, तर त्या चांगल्या आचरणाकरता तुकाराम महाराजांनी एकूण 13 गोष्टींची यादी या अभंगामध्ये दिलेली आहे. एकूण किती गोष्टी आहेत? 13 गोष्टी आहेत. त्याचा सगळ्याचा समावेश जर सांगायचा झाला तर अभंगाची 4 चरणं आहेत. अभंगाचे 4 चरणं आहेत. पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी 5 गोष्टी सांगितल्या.
दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज 5 गोष्टी सांगतात, तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज 2 गोष्टी सांगतात आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज 1 घटक सांगतात. एकूण किती झाले? 13 झाले, बरोबर की नाही? पहिल्या चरणात किती? 5. दुसऱ्या चरणात किती? 5. तिसऱ्या चरणात किती? 2. आणि शेवटच्या चरणात 1. किती झाले एकूण? 13. मी तुमच्याकडून 13 पाठच करून घेऊन जाणार आहे, त्याशिवाय मी थांबतच नाही बघा. 13 या गोष्टी पाठ झाल्या पाहिजेत. काय काय झालं पाहिजे? पहिल्या चरणात 5, दुसऱ्या चरणात 5, तिसऱ्या चरणात 2, शेवटच्या चरणात 1. या 13 घटकांची एक यादी आहे आणि या 13 घटकांप्रमाणे आपण आपलं जीवन जर जगलो तर त्याला सदाचार संपन्न जीवन म्हणता येईल. आणि असलं जीवन जर आपल्याकडून जगण्यात आलं तरच त्यातून आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल असं तुकाराम महाराज म्हणतात. हे चांगलं वागणं आपल्याकडून असावं म्हणून ज्या प्रमुख 5 गोष्टी आहेत की नाही, त्या 5 गोष्टींचा उच्चार तुकाराम महाराजांनी करून सांगितला. अभंगाचं पहिलं चरण. काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, एकांत गंगास्थान, एकांत वासे गंगास्थान, एकांत वासे गंगास्थान, एकांत वासे गंगास्थान, हा देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा, प्रदक्षिणा तुळशीच्या, नित्य सत्य अमित. नित्य सत्यमित म्हणतो की नाही आपण, बरोबर आहे, पण ते सत्यमित एकत्र म्हटलं की सत्यमित. तुम्ही हरिपाठाचं पुस्तक बघा कधीतरी, पुस्तकामध्ये हा अभंग जिथं लिहिलाय तिथं नित्य आणि सत्यमित एकत्र शब्द असतो आणि त्याला वेगळं केलं की नित्य सत्य अमित हरिपाठ जासी. मीत शब्द लावला तर तुम्हाला अर्थ लागणार नाही, कारण मीत शब्दाचा अर्थ होतो थोडं आणि अमित शब्दाचा अर्थ होतो भरपूर. अमित करायचं म्हणजे भरपूर करायचं. देवाचं भजन कसं करायचं? एक नित्य करायचं, रोज रोज जे काही तुमचं ठरलं असेल ते. कुणीतरी म्हणतं की बाबा मी रोज एकच माळेचा जप करतो, कुणी म्हणतं मी रोज 5 मिनटं रामकृष्ण हरीचा जप करतो, कुणी म्हणतं माझ्या 11 माळांचा नियम आहे, कुणी म्हणतं मी 1 तास देवाची पूजा कर. जे काही असेल ते, पण ते त्यानं रोज केलं पाहिजे, नित्य केलं पाहिजे, न चुकता केलं पाहिजे, निरंतर केलं पाहिजे. नित्य करायचं एक. दुसरं सत्यत्व बुद्धीनं करायचं, देवाच्या भजनाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवून देवाचं भजन करायचं. आणि तिसरं म्हणजे अमित करायचं. अमित म्हणजे भरपूर करायचं. देवाचं भजन पुष्कळ केलं पाहिजे आपण. ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. फक्त काय माहिती आहे का, गंमत एकच आहे, भरपूर केलं पाहिजे. ऐका, गडबड करू नका, जरा शांतता ठेवा. भरपूर केलं पाहिजे पण सावकाश केलं पाहिजे. भरपूर केलं पाहिजे पण सावकाश केलं पाहिजे. काही लोक भरपूर करायच्या नादात लईच गडबड करतात.
म्हणजे ते बरं बाकी सगळं तर ठीक असतं, पण ते जय विठ्ठल झाल्याच्या नंतर असतं ना, घालीन लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाय, जायचं कुठे आहे तुम्हाला? जायचं कुठे कीर्तन संपवून? सावकाश म्हणा की घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा. असं म्हटलं तर काय बिघडणार आहे? नाही ते असं मागणे तुझं पती आहे त्याचे ते पाय पांडुरंगाच्या असं कुठं जायचं आहे? मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांसी निरवी हेची मज देई, आणि कदुजे काही न मागे तुझं. असं सावकाश म्हटलं पाहिजे. अहो त्या घालीन लोटांगणचं इतकं झालं ना, तुम्हाला सांगतो, ते घाईघाईत म्हणण्याच्यामुळे घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा आहे ते. अनेकशी लोक म्हणे नमा, तर नमा कुठून आणायचं? ते नमा नाही, ते नामा आहे. पण ते गाईत गडबड असते की नाही. नामा नामदेव महाराजांचा अभंग आहे तो, म्हणून म्हणे नामा म्हणे असतं की नाही, तसं ते म्हणे नामा आहे. नामदेव महाराजांचा अभंग आहे. आमची गडबडत लय असते. करायची नाही, सावकाश केलं पाहिजे. भगवंताचं भजन करत असताना ते सावकाश केलं पाहिजे. आणि विशेषत्वानं आरत्या तर सावकाशच म्हटल्या पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे का आरती कशा करता केली जाते? आरती का करतात? शेवटी आरती का करतात? सगळा कार्यक्रम आम्ही करतो, सत्यनारायणाची पूजा असेल काय, कीर्तन असेल काय, हरिपाठ असेल काय, पण आरती मात्र शेवटीच. कशाकरता करायची असते? आरती याच्याकरता शेवटी करायची असते की आम्ही आत्तापर्यंत जे काही भजन केलं, आम्ही आत्तापर्यंत जे काही कीर्तन केलं, आम्ही जी काही सत्यनारायणाची पूजा घातली, आम्ही जो काही पूजेचा विधी केला, त्या सगळ्या विधीमध्ये जर काही चूक आमच्याकडून घडली असेल तर त्या सगळ्या चुका क्षमा व्हाव्यात याच्याकरता काय करतात? आरती. देवाची प्रार्थना म्हणजे आरती. म्हणजे सगळ्या चुका जिथं क्षमा होतात तिला काय म्हणतात? आरती. मला चिंता याचीच आहे की सगळ्या चुका जर आरती क्षमा होतात तर आरतीतल्या चुका कुठं क्षमा करायच्या? आमच्या आरतीतच काय कमी चुका असतात काय? आमच्या आरतीत काय सुख करता दुःख हरता घ्या बघून. आता जाऊ द्या, तेवढं सांगायला मला वेळ नाही आहे. नाहीतर बऱ्याच लोकांची सुरुवातच सुख करता दुःख करता इथून असते. नाही, सुख करता असेल तर दुःख हरता आहे. असं आहे. घालीन लोटांगण वंदिन चरण आहे लय ते काय लंबोदर पितांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, असे शब्द आहेत की नाही त्याच्यामध्ये. ते असं करू नये. आपण सावकाश म्हटलं पाहिजे, वाचून म्हटलं पाहिजे. काही म्हणा तुम्ही, आरती म्हणा तरी पुस्तकात वाचली पाहिजे, हरिपाठ पुस्तकात वाचलं पाहिजे, तुकोबांचे अभंग गाथेत वाचले पाहिजेत. वाचल्याशिवाय पुढं नाही गेलं पाहिजे. भरपूर करायचं आहे, पण व्यवस्थित शिस्तीत करायचं आहे आणि चांगलं करायचं आहे, सावकाश करायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले नित्य सत्यमित हरिपाठ जासी. करायचं, भरपूर करायचं. किती केलं पाहिजे? आपण किती केलं पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात माहिती आहे? आपण देवाचं चिंतन किती करायचं? ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाचा शेवट करत असताना आपल्याला सांगितलेलं आहे, रिकामार्ध घडी राहू नको, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. देवाचं चिंतन हे पुष्कळ काळ केलं पाहिजे. आपण तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावा. चिंतनाला काही काळ वेळ लागत नाही, सर्व काळ आपण केलं पाहिजे, भरपूर केलं पाहिजे बरं का.
भरपूर केलं पाहिजे. ते आपण जे आता कीर्तन भजनाच्या वेळा बघतो की नाही त्या आत्ता आल्यात. पूर्वी काय अशा वेळा नव्हत्या. तुम्ही पूर्वीच्या काही पत्रिका बघा. मी त्या दिवशी म्हणून गेलो, आम्ही भिवंडीत एका ठिकाणी कीर्तन केलं. ते कीर्तनाचं जेव्हा मी तिथं पहिलं कीर्तन केलं तेव्हा त्याचं एक 7 वर्षापूर्वी 100वे वर्ष होतं, शताब्दी महोत्सव होता. आणि तेव्हा मी तिथलं पहिलं कीर्तन केलं तर त्यांनी आम्हाला एक नवलाची गोष्ट अशी दाखवली की त्या सप्ताहाच्या व्यवस्थापन समितीकडे मागच्या 75 वर्षाच्या पत्रिका आहेत, सांभाळून ठेवल्यात त्यांनी. प्रत्येक वर्षाची पत्रिका लॅमिनेट करून ठेवली आहे, व्यवस्थित फाईल बनवली आहे त्यांनी. आणि पत्रिका काय एवढ्याच, पूर्वीच्या पत्रिका एवढ्याच होत्या, काय मोठ्या पत्रिका नाही, इतकीच पत्रिका. त्याच्यात फक्त कार्यक्रम असायचे, बाकी काहीच नाही. आणि ते कार्यक्रम पण असे ना की त्यात वेळ नाही, फक्त काळ. वेळ नाही म्हणजे काय, पहाटे काकडा होईल, सकाळी पारायण होईल, संध्याकाळी प्रवचन होईल, रात्री कीर्तन होईल, संपलं. कधी होईल, किती ते किती अजिबात नाही. रात्रीचं कीर्तन हरिभक्तीपरायण सावळाराम बुवा म्हात्रे डोंबिवली यांचं होईल. बुवाच आमच्या गुरुवार यांचं असल्या कारणानं त्याच्यामध्ये ती नावं आहेत म्हणून त्यांनी आम्हाला ती पत्रिका दाखवली होती. अमुक अमुक दिवसाचं कीर्तन, संध्याकाळचं कीर्तन हरिभक्तीपरायण रामदास बुवा मनसुख यांचं होईल, असं बुवा लिहिलेलं असायचं. पूर्वी सगळेच बुवा होते. आता बरेच बुवा महाराज झाले म्हणून आम्ही बुवा महाराज झालो आता. ऐका, ते त्याच्यामध्ये वेळ नाही, फक्त काळ लिहिलेला असायचा. वेळेची बंधनं आपल्याला आत्ता आली. आत्ता आम्ही इतकं मर्यादित केलं आहे की संध्याकाळचं कीर्तन 7 ते 9, 7 ते 9 नाही, 9चं ते फेटा बांधतानाच चोपदार येतात आणि सांगतात महाराज 9ला थांबा. त्याला म्हटलं आधी सुरू तर करू दे मला. सुरूच नाही झालं तर तुम्ही थांबण्याच्या गोष्टीला, अरे नाही थांबा, थोडं थांबा. वेळ 10 ते 12 म्हणजे 12चं असं बाकीच्या ठिकाणी म्हणतात, इथं नाही. म्हणून मी अजून थांबलो नाही. तुम्ही ध्यानात घ्या. 12च काय नाही. हरिपाठ म्हटलं की 1च तास, कथा म्हटली की 3च तास, पारायण म्हटलं की 3च तास, प्रवचन म्हटलं की 1च तास. आमच्या सगळ्या वेळा या ठरलेल्या आहेत. मर्यादित झालेलं आहे सगळं वजन. काकडा म्हटला की 4 ते 6च, आणि काकड्याला माणसं पण 4 ते 6च, पलीकडे जात नाही. आम्ही तेवढंच मर्यादित केलेलं आहे. असं नसलं पाहिजे. देवाचं भजन हे भरपूर केलं पाहिजे. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मी तुळजापुरात कीर्तन केलं, धाराशिव जिल्ह्यात. आणि तिथं वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी मारुती महाराज कानेगावकरांची एक चांगली परंपरा आहे. त्या परिसरातले एक चांगले विद्वान महात्मा होऊन गेले, निष्ठावंत भजनी महात्मा. कीर्तनावरती त्यांचं आगाढ असं प्रेम होतं. त्यांच्या परंपरेमध्ये जो सप्ताह होता आणि त्यात आम्ही कीर्तन केलं. ऐका, त्या कीर्तनाची जी पत्रिका होती की नाही, त्या पत्रिकेतच कीर्तनाची वेळ दिली होती. रात्रीचं कीर्तन रात्री 8 ते 11. तुम्ही ऐकताय ना, किती? 8 ते 11 म्हणजे किती वेळ? 3 तास. 3 तास त्यांनी कीर्तन. आम्ही पोचलो, वेळेत पोचलो. 7:45ला कीर्तन सुरू झालं. 7:45ला त्यांनी पंचपदी केली. 8 वाजता विणा माझ्या गळ्यात, बरोबर 8 वाजता. आता 3 तासाची वेळ म्हटली, आम्ही खुश ना. एवढी वेळ कधीच तरी मिळते आम्हाला, नेहमी मिळत नाही. 10:30पर्यंत मी मस्त रंगात कीर्तन केलं. अगदी 10:30ला मधलं भजन विठोबा रखुमाई घेतलं. तर तिथले ते प्रमुख महाराज होते की नाही, ते माझ्याकडे आले आणि कानात त्यांनी मला सांगितलं, महाराज अर्धा तास वाढवा. अरे मी म्हटलं आधीच तुम्ही 3 तासाची वेळ दिली आहे, आता परत अर्धा तास वाढू. म्हटलं मग तुम्ही मुंबईवरून आले ना. मी म्हटलं म्हणजे मुंबईवरून आलो तर काय आता सगळंच वसपास काढून घेतं का म्हटलं. ते म्हटले नाही, तुमचा गैरसमज झाला आहे. तुम्ही मुंबईवरून आलेत म्हणून तुम्हाला 3.5 तास. आमच्या परंपरेचा असता तर 5 तास कीर्तन आहे म्हटले. आमच्या परंपरेत 5 तास कीर्तनाची परंपरा असते. आमचे गुरुवर्य 6 आणि 7 तास कीर्तन करायचे म्हटले. आणि गंमत याची होती की ते 6 तास कीर्तन करायचे, यात नवल नाही. 6 तास कीर्तनातलं एक पण श्रोता उठायचा नाही, हे नवल आहे म्हटले. हां, अशा परंपरा कीर्तनाच्या काही आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही ध्यानात घ्या. काळ वेळ नसतो. देवाच्या चिंतनाला कुठे लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धरती, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हरिपाठामध्ये? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, म्हणजे देवाचं चिंतन सर्व काळ केलं पाहिजे. काळ सारावा
चिंतनात आपण देवाचा काळ घालवला पाहिजे. एक दुसरं काय केलं पाहिजे, काळ असारावा एकांतवासी. काळ कसा करायचा, एकांतवासात गेला पाहिजे. फार लोकांतात जायचं नाही. ज्याला चांगलं चिंतन करायचं आहे, ज्याला चांगला अभ्यास करायचा आहे, एकांतात केलं पाहिजे. मला सांगा ना, अभ्यास करायचा असताना एकांतात बसलं पाहिजे की लोकांमध्ये गेलं पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं? अभ्यास हां, अशा बंद खोलीत अभ्यास केला पाहिजे की हॉलमध्ये टी व्ही चालू ठेवून कसा केला पाहिजे सांगा? एकांतात केला पाहिजे. अभ्यास म्हटला की एकांतात, उपासना साधना म्हटली की एकांतातच करायची असते. संगीत क्षेत्रामधल्या जर तुम्ही रियाजाकडे नजर घालाल तर पूर्वीची मंडळी आजही आम्हाला सांगतात की बाबा आम्ही 12-12 तास बंद दरवाजा रियाज केलेला आहे. अनेक रियाजामध्ये बंद दरवाजा पद्धत होती की नाही? बंद दरवाजाची रियाज म्हणजे काय, रियाजाला बसला की दरवाजा बंद. दरवाजा बंद म्हणजे काय, फक्त बाहेरच्याला नाही आतल्याला पण बंद. म्हणजे बाहेरच्याला पण आत यायचं नाही आणि आतल्यानं पण बाहेर जायचं नाही. बंद दरवाजा रियाज 12-12 तासपर्यंत ती लोक करायची. म्हणूनच आत्ताचा काळ त्यांचा चांगला झालेला आपल्याला पाहायला मिळतो बरं का. उगाच होत नाही ते. एकांतात साधना करायची असते, अभ्यास एकांतात. ज्याला चांगलं यश संपादन करायचं आहे त्याने एकांतात अभ्यास करायचा असतो. लोकांमध्ये अभ्यास होत नाही, भजन होत नाही. लोकांमध्ये जय जयकार होईल, जयघोष होईल, सामूहिक भजन होईल, पण चिंतन होणार नाही. चिंतनाकरता एकांतातच केलं पाहिजे. तुकाराम महाराजांना भजन करायचं असायचं तेव्हा तुकाराम महाराज लोकात जायचे. कीर्तन करायचं असलं की लोकात जायचे. वारीला तुकाराम महाराज सगळे लोक घेऊन जायचे. पण जेव्हा त्यांना चिंतन करायचं असायचं ना गे, तेव्हा मग ते काय म्हणायचे माहिती आहे? येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायत, नाही गुण दोष अंगायत, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायत, नाही गुण दोष येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुणदोष अंगा येत, एकांतात केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? एकांतवास. पहिलं काय आहे? पहिलं काय आहे? चिंतन. दुसरं काय आहे? एकांतवास. तिसरं काय आहे? गंगास्नान. गंगास्नान केलं पाहिजे. गंगास्नान कसं करायचं? गंगास्नान रोज. गंगास्नान कसं करायचं? रोज. रोज होईल का हो गंगास्नान? रोज गंगास्नान होणं शक्य आहे का? काही नाही, मी 2-4च घटक सांगणार आहे. तुम्ही जरा चेहरे प्रसन्न ठेवा ना, असं छान माझ्याशी बोला. मला सांगा, रोज गंगास्नान होईल का? रोज शक्य नाही. कधीच तरी एखाद्या वेळेला आपण गंगेत जाऊन स्नान करू. कधी काही लोकांना असं वाटतं आता फारच गरज वाढली आहे, आता बरंच आपलं वाढलंय तर गेलं पाहिजे आणि गंगेत स्नान केलं पाहिजे. म्हणजे काय? हां बस, ते आपलं बरंच वाढलंय, मग पाप धुण्याकरता आपण गंगेत गेलो पाहिजे. मला सांगा, गंगेत स्नान केल्यानंतर पापाचा नाश होतो की होत नाही? काय मत आहे तुमचं? आपल्याला माहिती आहे गंगेत गेल्यानंतर पाप नाश व्हावा याच्याकरता आपण गंगेत बुडी मारतो, पण होतो की होत नाही? होतो. गंगेत स्नान केल्यानंतर पापाचा नाश होतो, पण कुणाच्या? जो गंगेमध्ये स्नान करून गंगा मातेला अशी प्रार्थना करतो की आत्तापर्यंत आमच्याकडून जे कळत नकळत पाप घडलं असेल त्या पापाचं क्षालन तुम्ही करा आणि ती पापं पुन्हा आमच्याकडून घडणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ, अशी प्रार्थना करून जो माघारी येतो की नाही त्याच्या पापाचा नाश होतो. नाहीतर काही लोक तिथं जाऊन बुडी मारून येतात आणि इकडं आलं की परत तेच चालू करतात. त्यांचा काय फायदा आहे मला सांगा?
म्हणजे प्रायश्चित्त नावाची अजिबात गोष्ट नाही. एका चोरानं चोरी केली, मोठी चोरी, डाका दरोडा काय म्हणायचं ते म्हणा, मोठी चोरी केली आणि म्हणून त्याला पोलिसांनी पकडलं आणि कैद केलं. त्याच्या नावानं खटला चालला, केस उभी राहिली, काही महिन्यापर्यंत चालली. निकाल लागला. काय निकाल लागला? त्याला 5 वर्षाची शिक्षा केली. किती वर्षाची? 5 वर्ष तुरुंगवास. 5 वर्षाचा त्याचा तुरुंगवास त्यानं भोगला. जेलरनं त्याला 5 वर्षापर्यंत ठेवलं. अनेक विविध प्रकारची कामं त्याला करावी लागली. 5 वर्ष जाचला त्या तुरुंगामध्ये. आणि जेव्हा त्याचा काळ संपला ना, तेव्हा जेलरने बघितलं की अरे याची 5 वर्षाची शिक्षा संपली. पण झालं असं की 5 वर्षाची शिक्षा संपली, पण जेलरच्या नजर चुकीनं त्याला 10 दिवस जास्त ठेवण्यात आलं. किती दिवस? 10 दिवस जास्त ठेवलं. तो म्हटलं अरे माझी चूकच झाली. त्यानं लगबगीनं त्याला बोलवलं. बोलवून घ्या, अरे त्याची शिक्षा संपली आहे, 10 दिवस झाले, लवकर बोलवा त्याला. बोलवलं. त्याला सांगितलं बघ चोरी केली, तुझी 5 वर्षाची शिक्षा होती, तुझी संपली, आज तू मोकळा होणार आहेस, आज मी तुला सोडणार आहे. फक्त माझ्याकडून एक चूक झाली. म्हटले काय चूक झाली? तुला ना मी 10 दिवस जास्त ठेवलं बरं का, माझी चूक झाली, माझी नजर जरा चूक झाली आणि म्हणून ती तारीख माझ्या नीट लक्षात आली नाही. तुला 10 दिवस जास्त ठेवण्यात आलं, मला क्षमा कर बरं का, तुला 10 दिवस जास्त ठेवलं. कोण म्हटलं? जेलर. कोणाला म्हटलं? चोराला. तुला 10 दिवस जास्त ठेवलं, मला क्षमा कर बरं का. त्यानं काय उत्तर दिलं असेल? काही नाही, 10 दिवस जास्त झाले ना, काही चिंता करू नका, पुढच्या वेळा आलो की कमी करा. म्हणजे त्याची परत यायची तयारी आहे, त्याची परत येण्याची तयारी. म्हणजे तेच पाप आम्ही परत करणार आहोत, असं चालत नाही. गंगेला प्रार्थना करायची की हे आम्ही परत करणार नाही, की मग गंगा स्नान होणार आहे. रोज गंगा स्नान आपल्याकडून होणार नाही, पण रोज गंगा स्नान होईल याचा एक उपाय सांगू का तुम्हाला? उपाय मी थांबणार आहे, उपाय सांगून थांबणार आहे. गंगा स्नान रोज होईल याचा उपाय सांगू का? थोडासा मला कॉन्फिडन्स वाटू दे ना तुमच्या हो म्हणण्यात. बस तुम्ही करणार ना नक्की? पण करणार असाल तर सांगतो, करणार नक्की? बरं, सोपा उपाय आहे. रोज गंगा स्नान घडावं असं वाटत असेल, सोपा उपाय आहे. काय करायचं? ज्याला वाटतं की आपल्याला रोज गंगा स्नान घडलं पाहिजे, सोपा उपाय आहे. सांगू का? तुम्ही सांगा ना पटकन काय ते म्हटले. सांगतो ऐका. रोज गंगा स्नान घडावं याच्याकरता अत्यंत सोपा उपाय इतकाच आहे की गळ्यात तुळशीची माळ घालायची. संपलं. रोज गंगा स्नान आहे. आता सांगा बरं कोण कोण हो म्हटले होते? सांगा बरं कोणी? ज्यांच्या गळ्यात अगोदरपासून आहेत त्यांनी नका हात वर करू. नव्यानं कोण होणार आहे ते मला सांगा, ते महत्त्वाचं आहे. तुळशीची माळ घातली की रोज गंगा स्नान आहे. कसं काय? काही नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो जेव्हा रोज सकाळी स्नान करतो, आंघोळ करत असताना तुळशीच्या मण्यावरून आपल्या शरीरावर गेलेलं पाणी हे तुम्हाला गंगा स्नानाचंच पुण्य देतं. म्हणून तुळशीची माळ घालायची, रोज गंगा स्नान आहे. बरं, हे नाही पटलं, दुसरं सांगतो. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. काय नाही, आंघोळ करत असताना गंगेचं नामचिंतन करायचं, गंगा स्नानाचं पुण्य आहे. पण तिथं तुम्हाला आठवण ठेवायला लागेल की गंगेचं चिंतन करायचं आहे. विसरलात तर मग पुण्य नाही. त्यापेक्षा तुळशीमाळ बरी ना, आठवण ठेवायची गरजच नाही, रोज गंगा स्नान आहे. बरं, हे पण नाही तर शेवटचा उपाय सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज म्हटले सकळ तीर्थाची ये धुरे, जी एका माता पितरे, ती ये सेवेसी केर शरीरे लोण जे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या घरातले जे माता पिता आहेत की नाही, माता पित्याच्या चरणी सगळे तीर्थ एकत्र असतात. मग तुम्ही काय करायचं? रोज आपल्या माता पित्याच्या चरणाची सेवा करणं म्हणजे रोज गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळवण्यासारखं आहे. गंगा स्नान रोज घडेल. काळ सारावा गंगा स्नाने. थोडं थोडं देवाचं पूजन करावं, रोज तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या. या 5 घटकांचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. पुढची राहिलेली 8 घटक जी आहेत त्यांचा धावता धावता आपण चिंतन करू. सगळ्यांनी टाळी वाजवून देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. पहिल्या चरणाचं आपण चिंतन केलेलं आहे. पहिल्या चरणातून तुकाराम महाराजांनी 5 घटकं सांगितलेली आहेत. काय काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे, एकांतवासात राहिलं पाहिजे, गंगा स्नान केलं पाहिजे, देवाचं पूजन केलं पाहिजे आणि तुळशीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. या 5 घटकांचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. पुढं तुकाराम महाराज म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. काय काय असलं पाहिजे? ध्यानात घ्या, लक्ष द्या. युक्त आहार म्हणजे काय? चांगलं खाणं. युक्त आहार म्हणजे चांगलं खाणं असलं पाहिजे. चांगलं खाणं असलं पाहिजे, पण चांगलं असलं पाहिजे आणि जास्त नसलं पाहिजे. माणसानं जास्त खाऊ नये. आयुर्वेदात असं सांगितलं आहे, ज्याला जास्त जगायचं आहे त्यानं कमी खायचं असतं. ज्याला जास्त जगायचं आहे त्यानं कमी काही नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू का? एक वाक्य फक्त इतकं लक्षात द्या. काय करायचं? रोज फक्त इतकाच विचार करायचा की आपल्याला जगण्याकरता खायचं आहे की खाण्याकरता जगायचं आहे. एवढाच विचार करा. आपण काय करतो? जगण्याकरता खातो की खाण्याकरता जगतो? बोला बोला जरा. दोन्हीमध्ये फरक आहे जरा. काही लोक जगण्यापुरतंच खातात आणि काही लोक खाण्यासाठीच जगतात. ती खाण्याकरताच जगलेले असतात. फार नाही, थोडं खायचं असतं, थोडं खायचं असतं. ते अलीकडे एक लग्नांमध्ये नवीन पद्धत आली आहे बघा जेवणाची. पूर्वी भारतीय संस्कृती होती बैठी, आता तसं नाही. आता कसं असतं? बुफे पद्धत असते. बरोबर? गैर नाही आहे त्याच्यामध्ये. बुफे पद्धत ही चांगली पद्धत आहे. आणि ती बुफे पद्धती कशाकरता निर्माण झाली आहे? अन्नाचा कमीत कमी नाश व्हावा म्हणून, जास्त अन्न वाया जाऊ नये याच्याकरता बुफे पद्धत असते. म्हणजे काय करायचं? ज्याला जितकं पाहिजे त्यानं तितकंच घ्यायचं, तितकंच संपवायचं, तृप्त व्हायचं, बस इतकाच त्याचा उद्देश असतो. पण काय असतं? तो मालक श्रीमंत असतो फार, ज्यानं बुफे ठेवलेलं असतं. आणि मग त्याला इतकी काळजी असते सगळ्यांची की त्याने सगळ्या पद्धतीचं जेवण ठेवलेलं असतं. सगळ्या पद्धतीचं म्हणजे एका बाजूला इंडियन असतं, दुसऱ्या बाजूला चायनीज असतं, तिसऱ्या बाजूला स्नॅक्स असतात, मग पुढं आईस्क्रीम्स असतात, मग पुढं अजून काहीतरी ज्यूस वगैरे असतं. हे सगळं त्यानं ठेवलेलं असतं. मग पहिल्या काउंटरकडे तुम्ही गेलात की मग तिथं डाळ आहे, चपाती आहे, रोटी आहे, नान आहे, मग पुढं पुलाव भात आहे, मग पुढं बिर्याणी आहे, वरण भात आहे, मग 2-3 पद्धतीच्या भाज्या आहेत, मग कोशिंबीर आहे. तुम्ही सांगाल तेव्हा मी थांबेन, नाही तर मी पदार्थ वाढवितच राहीन. मला फक्त ते काउंटरच वाढवायचे आहेत, बाकी काही करायचं नाही आपल्याला. मग ते इंडियन झालं की मग चायनीज असेल, मग चायनीजमध्ये घ्या आता लावून, नाही सांगत आता. तर मग ते एक काउंटर त्याचं असतं. मग पुढं कोणीतरी काहीतरी पाणीपुरी, शेवपुरी अमुक ठेवलं असेल, मग पुढं आईस्क्रीमचे 4-5 प्रकार. हे कशाकरता ठेवलेलं असतो? कशाकरता ठेवलेलं? हे एवढ्याकरता ठेवलेलं असतं, ज्याला चायनीज जमत नाही ना त्यानं डाळ भात खायचा, ज्याला डाळ भात जमत नाही ना त्यानं चायनीज खायचं, ज्याला दोन्ही पण नको आहे त्यानं काहीतरी थोडंसं स्नॅक्स असेल ते खायचं, ज्याला ते पण नको आहे त्यानं थोडंसं ज्यूस घ्यायचं निघायचं, ज्याला ते पण नको आहे त्यानं काहीतरी आईस्क्रीम वगैरे खायची आणि ते निघायचं. ज्याला जे पाहिजे त्याच्याकरता असावं म्हणून ते ठेवलं असतं. अलीकडच्या लोकांना असं वाटतं सगळंच खाणं कंपल्सरी आहे. मग ते ताट घेतलं की ते सुरुवातच करतात. ते पहिल्यापासून थोडं हे पण घ्या, ते पण घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, असं ताट भरतात आणि शेवटी त्यातलं थोडं खातात आणि बाकीचं सगळंच टाकून देतात. असं अजिबात नाही केलं पाहिजे, अजिबात नाही करायचं. अहो ते तेवढ्याकरताच दिलेलं असतं की थोडं खावं, थोडं जितकं पाहिजे तितकंच घ्यायचं आणि तितकंच खायचं. भारतीय संस्कृती पण तीच आहे. वाढप्यानं पण थोडंच वाढायचं असतं आणि घेणाऱ्यानं पण थोडंच घ्यायचं असतं. वाढणारा जरी वाढायला आला तरी आपण सांगायचं असतं, बाबा जास्तीचं वाढू नका, थोडं वाढा. माझं तर असं आहे, मला जास्ती वाढलं तर मला जेवणच जात नाही. फार थोडं वाढलं की मग जेवण जातं बघा. पाहिजे तर आपण पुन्हा मागून घ्यायचं, पण जास्त घ्यायचं नाही. युक्त आहार, जितकं पाहिजे तितकंच. किंबहुना आहार किती असावा? तुकोबरायांनी सांगितलंय, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. जितक्यानं शरीराचा कार्यभाग चालणार आहे तितकंच खायचं, जास्त खायचं नाही. असो युक्त आहार. दुसरं काय? युक्त विहार. विहार म्हणजे चांगलं फिरणं असलं पाहिजे. नेम इंद्रियांशी सार. आपल्या इंद्रियांना काय करायचं? चांगले नेम घालून द्यायचे. आपल्या इंद्रियांना चांगले नेम घालून द्यायचे. म्हणजे काय करायचं? आपण आपल्या इंद्रियांना सांगता आलं पाहिजे, घेई माझे वाचे, 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 घेई माझे वाचे.
घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. असं करून सांगितलं पाहिजे आपल्या इंद्रियांना, तुम्ही हे करा. आपण आपल्या हातांना सांगितलं पाहिजे, तुम्ही टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी कीर्तनकाराला सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे. आपणच आपल्या हातांना सांगितलं पाहिजे, काय करा, टाळी वाजवा. आणि कीर्तनात टाळी कशी वाजवायची असते, अशी वाजवायची असते. ते काही लोक कोणालाच आवाज जात नाही त्याचा, नाही अशी नाही, मोकळी टाळी वाजवायची असते, मोठ्यानं टाळी वाजवायची असते. हाताना टाळी वाजवायला सांगणं, भगवंताचं भजन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला लावणं म्हणजे इंद्रियांना नियम घालून देणं आहे. 2 गोष्टी नसल्या पाहिजेत, 2 गोष्टी. आत्तापर्यंतच्या 8 गोष्टी असल्या पाहिजेत. माझ्याकडे लक्ष द्या, इकडं माझ्याकडे बघा. हार आपल्या जागी पोहोचेल, तुम्ही माझ्याकडे बघा. काय आहे, 8 गोष्टी असल्या पाहिजेत. आणि ह्या 2 गोष्टी तुकाराम म्हणतात, काय नसलं पाहिजे, नसावी बासर निद्रा, जास्त झोप नसली पाहिजे. आणि नसावे बहुभाषण, जास्त बोलणं पण नसलं पाहिजे. माणसानं जास्त बोलू नये, थोडं बोलायचं, थोडं बोलायचं, थोडं बोलायचं, फक्त पुढचं ऐका. थोडं बोलायचं पण चांगलं बोलायचं. काही लोक थोडंच बोलतात पण असं बोलतात की मंडळात भांडणंच लावून जातात. 10 दिवस ती भांडतात लोक पुढची. नाही, थोडं बोलायचं पण चांगलं बोलायचं. शुद्ध मराठी म्हणते, थोडे परी निरे, थोडं बोलायचं, चांगलं बोलायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मितले आणि रसाळ, थोडं बोलायचं, चांगलं बोलायचं. तुम्हाला सांगू का, इंग्रजी पण हेच सांगते, शॉर्ट बट स्वीट. थोडं बोलायचं, चांगलं बोलायचं, चांगलं बोलायचं. माणसानं फार बोलायचं नाही, थोडं थोडं बोललं पाहिजे. म्हणून नसावे बहुभाषण. 10 गोष्टी झाल्या. किती झाल्या, 10. 3च राहिले आता फक्त. 3ऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हटले, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. जोडी शब्द दोन्हीकडे लावायचा. परमार्थ महाधन जोडी, देवाचे चरण जोडी. या 2 गोष्टी जोडायच्या म्हणजे मिळवायच्या. परमार्थ मिळवायचा आणि देवाचे चरण आपण मिळवायचे. आणि शेवटी काय करायचं, आपला हा देह भगवान परमात्म्याकरता समर्पित करायचा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. देह देवाला समर्पित करायचा. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. भगवंताच्या सेवेमध्ये आपला देह समर्पित करायचा. म्हणजे पहिल्यापासून जर आपण उजळणी घ्यायची ठरवलीच तर 13 घटक काय काय असले पाहिजेत. वा, चला सगळ्यांनी ताट बसा बरं. आता संपलं, झालं, एवढं झालं की संपलं. आता या 13 गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे काय काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, एकांतवास, गंगा स्नान, देवाचं पूजन, तुळशीच्या प्रदक्षिणा, चांगलं खाणं, चांगलं फिरणं, इंद्रियांना चांगले नेम, जास्त झोप नसावी, जास्त बोलणं नसावं, परमार्थ थोडा थोडा झाला पाहिजे, आपल्याकडून देवाच्या चरणाची प्राप्ती झाली पाहिजे 12, आणि आपला देह भगवंताच्या चरणी समर्पित केलं पाहिजे 13. या 13 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल असं तुकाराम महाराज निवाडा देतात. अभंगाचं शेवटचं चरण. देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा,
निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा निद्रा बाबू निद्रा बहुभाषण निद्रा निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा 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 समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघावा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. सर्व श्रोत्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. 2 मिनटं गोंधळ करू नका, शांत रहा.
आपण ज्या निमित्तानं आज या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत, वैकुंठवासी प्रकाशराव बाळासाहेब कुरणे अर्थात आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या संबंधानं नितांत असा श्रद्धाभाव आहे असे अण्णांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र झालो आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजचं हे कीर्तन झालं. अण्णांवर प्रेम करणारी थांबा 2 मिनटं थांबा 2 मिनटं थांबा. हां, अण्णांवर प्रेम करणारी सगळीच आप्तेष्ट नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णांनी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम केलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून आज त्यांच्या श्राद्धाच्या कीर्तनाला हे एवढं मोठं मंडप तुडुंब भरलेलं आहे. हे आपल्या कामाची पोचपावती असते. कार्यक्रमाला उशीर झालेला असला तरी आपण कोणी उठला नाही आहात त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. आपलं या व्यक्तिमत्वावर असलेलं प्रेम आहे. गावातला कुणीही व्यक्ती त्यांच्याकडे जावा आणि तो कधीच त्यांच्याकडून रिकाम्या हातानं परत आला नाही असलं हे दानशूर व्यक्तिमत्व होतं. आर्थिक संबंधाने अत्यंत मोकळ्या मनाचा माणूस, म्हणजे एखादा मनुष्य सुखाचं कार्य घेऊन गेला काय किंवा दुःखाचं कार्य घेऊन केलं काय, तुला काय अडचण आहे का, अडचण असेल तर त्या अडचणीतून सोडवण्याचं काम माझं, ही स्वतःकडे जबाबदारी घ्यायची आणि समोरच्याला संकटातून मोकळं करायचं, अडचणीतून बाजूला करायचं, असा प्रांजळ उद्देशानं ज्यांना आपलं जीवन समर्पित केलं अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं. आपण ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये आजचं हे कीर्तन होतं आहे त्या शाळेकरतासुद्धा सगळ्यात मोठं योगदान स्वर्गीय अण्णांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शाळेच्या सगळ्याच कामांच्यापासून ते शाळेच्या नामकरणापर्यंतचं सगळाच प्रवास अण्णांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. या समस्त समाजामध्ये, समस्त गावामध्ये एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. ते मला मगाशी फार चांगली गोष्ट सांगितली. काय आहे, परिवारातल्या लोकांनी माहिती सांगणं ही वेगळी गोष्ट असते आणि गावातल्या तिसऱ्या माणसानं त्यांच्याबद्दल चांगली माहिती सांगणं ही मोठी गोष्ट असते. मला अण्णांच्याबद्दल जी माहिती सांगितली ती परिवारातल्या कोणीच सांगितली नाही. परिवाराच्या व्यतिरिक्त आम्ही ज्यांच्याकडं फेटा बांधला की नाही त्या शिंदे घराण्यानं आम्हाला माहिती सांगितली की जे आमच्या निळोबांचे मामाचं घर आहे. त्यांनी आम्हाला माहिती सांगितली आणि मला म्हटलं की अण्णांचं व्यक्तिमत्व हे फार आघात व्यक्तिमत्व होतं. हे अत्यंत विलक्षण माणूस. समस्त गावामध्ये त्यांच्या शब्दाला मान आहे, त्यांच्या शब्दाला मान होता. काही भांडण तंटे झालेच तर आमच्या गावाला पोलीस स्टेशनला जायचीच गरज पडत नाही, कारण म्हटले ते होते तोपर्यंत शब्द दिला तरी पण त्या शब्दानं ती सगळे भांडणं संपायचे, तंटे संपायचे. आजही ती परंपरा काही लोकांनी सुरू ठेवलेली आहे. ही किती मोठी गोष्ट आहे मला सांगा ना, किती मोठी गोष्ट आहे. मी त्यांना म्हटलो, दुर्दैवानं म्हटलो, आमच्याकडं हा सगळा प्रकार बंद पडला आहे आता. आमच्याकडं सगळा प्रकार, थोडंसं काही झालं की लगेच पोलीस स्टेशन. आपल्याकडची चांगली गोष्ट आहे की लगेच तुम्हाला पोलिसांकडे धाव घ्यावी लागत नाही. अजूनही काही प्रतिष्ठित अशी मंडळी आहेत की त्यांच्या शब्दाला किंमत आहे. या सगळ्या प्रतिष्ठितांच्यापैकी अण्णा हे असं व्यक्तिमत्व होतं की कधी गावात भांडणं होऊ दिली नाहीत. शत्रुत्व असेल तर ते संपवण्याकरता प्रयत्न, गरिबी असेल तर ते संपवण्याकरिता प्रयत्न, निरक्षरता असेल तर साक्षर करण्याकरिता प्रयत्न, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपलं स्वतंत्र योगदान असणं, या सगळ्या बहुआयामांचा आपण विचार केला तर सर्वगुण संपन्न असं अण्णांचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजेच सदाचारानं संपन्न असलेलं व्यक्तिमत्व होतं. मी चांगल्या आचरणाचा आज या ठिकाणी चिंतन केलं. कारण काय, एवढ्याकरता चिंतन केलं कारण ज्यांच्या निमित्तानं कीर्तन केलं आहे ते आचार संपन्न होते म्हणून. चांगल्या आचरणाच्या व्यक्तीचं पुण्यस्मरण होतं म्हणून चांगल्या आचरणाचं आपण चिंतन केलं. अण्णांना सगळ्यात चांगली श्रद्धांजली काय असेल सांगू का? सगळ्यात चांगली श्रद्धांजली हीच असेल की या 13 घटकांच्यापैकी एक घटक तुम्ही घरी घेऊन जाणं. बस, कुठलं तरी एक घटक तुम्ही घरी घेऊन जायचं आणि हे आम्ही अण्णांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं केलं असं म्हणणं ही त्यांना सगळ्यात चांगली श्रद्धांजली असेल. मी झालेली ही सगळीच कीर्तनाची सेवा अण्णांच्या चरणी श्रद्धांजली म्हणून समर्पित करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. आजच्या ह्या कीर्तनाच्या निमित्तानं अनेकशी मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचेही सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. हरिभक्तिपरायण परमश्रद्धेय आदरणीय कुंदन महाराज बोरसे या ठिकाणी उपस्थित झाले. महाराष्ट्रातलं वारकरी संगीताच्या दृष्टीनं एक अत्यंत मोठं नाव म्हणजे आमचे कुंदन महाराज आहेत. तुम्ही सगळ्यांनी कुंदन महाराजांकरता चांगली जोरात टाळी वाजवायची आहे. कुंदन महाराज आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचं सुमधुर गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. त्याच पद्धतीनं हरिभक्तिपरायण आदरणीय संतोष महाराज वाघ या ठिकाणी उपस्थित राहिले. अर्थातच त्यांच्या आडनावात वाघ आहे, त्याच्यामुळे ते गायराचे पण फार चांगले वाघ आहेत बरं का.
माझे फार चांगले सोबत येते, पण माझी भेट त्यांच्या जवळजवळ 3-4 वर्षांनी झालं असेल. म्हणजे एक कुरणे परिवाराच्यामुळे संतोष महाराजांची भेट झाली आहे बरं का माझी आज. नाहीतर माझ्या अनेक कथांमध्ये संतोष महाराजांनी मला साथ केलेली आहे बरं का. भागवत कथा, रामायणाच्या कथा ज्या माझ्या झाल्या त्यामध्ये संतोष महाराजांनी फार अत्यंत मिळून मिसळून राहणारं गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आमचे संतोष महाराज आहेत. ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करीन. सगळ्याच मागे उभा असलेला टाळकरी वर्ग आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीनं टाळ वाजवले. गावातलं भजनी मंडळ आहे, विणेकरी आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. या समस्त कीर्तनाकरिता ज्यांची उत्तम अशी पखवाजाची साथ आपल्याला प्राप्त झाली, हे आपल्या समस्त नाशिकचं असलेलं रत्न आणि वारकरी संप्रदायाच्या पखवाजाचं असलेलं भूषण म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय विकासदादा बेलुकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. वारकरी संगीताच्या दृष्टीनं पखवाजाच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र क्रांती केलेलं हे व्यक्तिमत्व आहे बरं का. आपापल्या दृष्टीनं वारकरी संगीताला पूरक असं पखवाजाचं आपलं वादन आणि त्याच पद्धतीनं आपल्या पुढची पिढी घडावी याच्याकरता गुरुकुलाच्या निमित्तानं असलेले त्यांचे प्रयत्न हे सगळेच वर्णनीय आहेत. मी त्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करीन. सावरगावकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे संपत काका ढोंसे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्यावर प्रेम करणारे हरिभक्तीप्राण आमचे बाळू काका संचेती या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे धनुभाऊ देशमाने या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे सोमनाथ दादा म्हात्रे आहेत. अन्य करून अनेक मंडळी उपस्थित आहेत. मी तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. आपला हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी शूट केला ते आमचे कृष्णादादा जाधव, माऊलीचा दास हे त्यांचं यूट्यूबचं चॅनल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांची एडिटिंग्स असते. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अर्थातच इंग्रजीत म्हणायचं झालं तर लास्ट बट नॉट लिस्ट शेवटचं आमचे विकासदादा पगार की ज्यांची उत्तम अशी साऊंड सिस्टीम काळूबाळू साऊंड सिस्टीम आम्हाला प्राप्त झाली, मी त्यांचे पण अनेक आभार व्यक्त करेन. मला तुमच्याकडं क्लासला यायचं आहे बरं का. मला तुमची वेळ द्या. नाही खरंच यायचं आहे. कीर्तनकारांनी सुद्धा साऊंडचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. ही फार गरज आहे आता. नाहीतर ते प्रशिक्षण नसलं ना तर ते बेजार होतात. त्यांना फक्त सांगितलं जातं हे वाढवा ते कशा करतात ते कोणालाच माहिती नसतं. पण ते चांगल्या पद्धतीनं ऑपरेटिंग करतात. मी त्यांचे पण अनेक आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. हो सावरगावचा सप्ताह मला वाटतं 21 तारखेपासून सुरू होतो आहे. 21 तारखेपासून पुढे 8 दिवसांपर्यंत 21 ते 28 असा सावरगावचा नामसप्ताह संपन्न होणार आहे. त्यामध्ये दिनांक 23/2/2026 रोजी संध्याकाळी ठीक 7 ते 9 या वेळामध्ये आपली कीर्तनाची सेवा होणार आहे. ती वेळ 8 ते 10 सप्ताहाची आहे, परंतु मला पुरत एक 9 ते 10-11ची कीर्तनाची सेवा थोडीशी लागून अट्टाहासानं घेतल्या कारणानं 7 ते 9 आपण सावरगावची कीर्तनाची सेवा करणार आहोत. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. फक्त जाता जाता या कुरणे परिवाराकडून एक छोटीशी विनंती करतो आणि मी थांबतो. काही नाही, अण्णांच्या चरणाला चांगली श्रद्धांजली समर्पित व्हावी याच्याकरता कुरणे परिवाराकडून माझी एक छोटीशी अपेक्षा आहे. तेवढी अपेक्षा त्यांनी पूर्ण करायची की मी थांबायला मोकळा. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मला द्यायची आहे, द्याल का तुम्ही? कुरणे परिवारातलं कोण आहे बरं? परिवारातले मागे सगळेच. वा मला एक बारीकशी गोष्ट पाहिजे तुमच्याकडून. प्रतीक भाऊ आहेत काय? बस बारीकशी गोष्ट पाहिजे, फक्त द्यावी लागेल. देणार असाल तर हो म्हणा. द्याल ना? चिंता करू नका, मागणाऱ्यातलं बुवा नाही आहे मी. फारच असं नाही तर टेन्शन येतं काही लोकांना, आता काय मागणार. तुम्ही चिंता करू नका, काहीच नाही. माझी अपेक्षा फक्त इतकीच आहे की आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल प्रेम आहे अशा अण्णांना चांगली श्रद्धांजली मिळावी याच्याकरता तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये रोज संध्याकाळी ज्ञानेश्वरी किंवा गाथेचं वाचन करायला सुरुवात करावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी काहीच नाही करायचं. रोज संध्याकाळी फक्त अण्णांचं स्मरण करायचं, ज्ञानेश्वरी उघडायची, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचायच्या किंवा तुकाराम महाराजांची गाथा उघडा, 2 अभंग वाचा, नाहीतर तुम्ही भगवद्गीता वाचा, नाहीतर भावार्थ रामायण वाचा, दासबोध वाचा, गुरुचरित्र वाचा, भगवद्गीता वाचा. काय वाचायचं ते वाचा, पण थोडं वाचा. आता हे त्यांच्याकरता नाही, हे तुम्हा सगळ्यांकरता आहे. सगळ्यांनी वाचलं पाहिजे. वाचाल वाचाल, वाचायचं असेल तर वाचा. संतांचे ग्रंथ, संतांचे चरित्र हे आपण वाचाल अशी अपेक्षा करतो. मी सगळ्या कुरणे परिवाराचे फार आभार व्यक्त करीन. सगळा मोठा परिवार आहे. श्री सुनील बाळासाहेब कुरणे हे त्यांचे बंधू आहेत.
सौ स्वाती सुनील कुरणे ह्या त्यांच्या भाऊजाई आहेत. श्री संतोष बाळासाहेब कुरणे भाऊ आहेत. सौ शालिनी संतोष कुरणे त्यांच्या भाऊजाई आहेत. सौ शोभा शंकरराव बनकर त्यांच्या बहीण. चिरंजीव ऋतिक संतोष कुरणे हे पुतणे आहेत. गंगा भागीरथी पुष्पा प्रकाश कुरणे या त्यांच्या पत्नी. श्री प्रतीक प्रकाश कुरणे की ज्यांनी आम्हाला नित्य संपर्क केला, मी त्यांचे आभार व्यक्त करतो, ते त्यांचे चिरंजीव आहेत. सौ जयश्री निलेश पुरकर ही त्यांची सुकन्या आहे. सौ शरयू आदित्य काळे ही पुतणी आहे. आणि चिरंजीव सुशील आणि चिरंजीव श्रवण हे दोन्ही त्यांचे पुतणे आहेत. मी त्या दोघांचे अनेक आभार, सगळ्या परिवाराचे आभार व्यक्त करतो. एक चांगली गोष्ट सांगू का? शेवटी मी थांबणारच आहे. मला या परिवाराच्याबद्दल इतकं कौतुक आहे की कीर्तनाकरिता सगळी व्यवस्था त्यांनी चोख केली होती. अगदी इतकी चोख केली होती की तुम्हाला बसायला गाद्यासुद्धा त्यांनी ठेवल्या होत्या. फक्त आम्ही त्यांच्या नियमात बदल केला आणि इकडची गादी तिकडं केली, एवढंच काय. ते आम्ही ते चांगलं काम केलं बरं सगळ्यांनी. म्हणजे इथली गादी त्यांना बघवली, मग त्यांनी इथली उचलून तिकडं नेली, त्यामुळे मधला पॅसेज रिकामा राहिला. पण त्यांनी फार चांगली व्यवस्था केली होती. बसायला गादी, बसायला खुर्ची, मंडप, साऊंड सिस्टीम या सगळ्यातून त्यांची अपेक्षा आहे की चांगली श्रद्धांजली अण्णांना मिळावी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल.